तर आत्ता आपण दर्शन रांगेतून आलो आहे केदारनाथ मंदिराच्या थंडी जबरदस्त थंडी आहे. रीलमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये वाटतो तेवढा सोपा नाही आहे. मॅगी करण्यासाठी एक परफेक्ट स्पॉट सापडलेली आहे. अशी सरळ सपाट वाट कुठेच नाही, फक्त चढ चढ आणि फक्त चढच आहे. तर टोकन आहे, टोकन घेण्यासाठी पहिलं रजिस्ट्रेशन करावं लागतं. आज दोघंही जाम झाले ते पोलीस वगैरे माणसाला आता लाईनतून बाहेर काढत आहे. हर हर महादेव. तर जस्ट आम्ही सोनप्रयाग येथे क्लॉक रूम मध्ये एक बॅग कमी केली आहे. एक्स्ट्रा जे सामान होतं ज्याचं ओव्हरलोड होणार होतं ते आम्ही इथे रिलीज केलेलं आहे आणि जे गरजेचं नेसेसरी आहे तेच गोष्टी सोबत घेऊन चालतो. आणि थर्मल वगैरे आत्ताच घालून चालले, टोपी वगैरे प्रॉपर लेअरिंग केले. मफलर आतमध्ये, कान टोपी आतमध्ये, थर्मल वगैरे गरम कपडे प्रॉपर लेअरिंग करून चालले. पुढे थंडी वाढली तर टेन्शन नको. चलो, तर आत्ता आपण आलेलो आहे सोनप्रयागमधल्या पार्किंगपाशी. तर आत्ताचा आपला प्लॅन असा आहे की जोपर्यंत चालता येते तोपर्यंत वरती चालत जायचं, जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत. कारण जी आपल्यासोबतची जी दोघं जण आहेत त्यांचं जर चाललं आहे ते वरती मंदिरापर्यंत डायरेक्ट जाणार आहेत. तर बघूया आपल्यात तरी किती ताकद आहे, आपण हे नॉनस्टॉप किती चालू शकतो याची कसोटी होऊन जाईल. आणि जस्ट आत्ता आम्ही सोनप्रयागची पार्किंग क्रॉस करतोय. आता इथून पुढे अजून गौरीकुंड एक 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गौरीकुंडमध्ये थोडंफार हातपाय धुवून आपण ट्रेक पुढे चालूया. टार्गेट गौरीकुंड आहे. गौरीकुंडपर्यंत जर स्ट्रेंथ राहिली की पुन्हा कंटिन्यू करायचं तर कंटिन्यू करणार आहे, किंवा गौरीकुंडला टेंट लागतं आपण आराम. हां, बघूया तसं. नाहीतर मग वरती गौरीकुंडाच्या पुढे जाता आलं तर गौरीकुंडाच्या पुढेही जायचं आहे आपल्याला. पावसाचाही अंदाज आहे त्यामुळे ते पॉकेट रेनकोट घेतलेलं आहे आम्ही. पॉकेट रेनकोटही आम्हाला स्वस्तात मस्त मिळून गेले. तर ठीक आहे, जास्त व्हिडिओ शूट करू शकत नाही, स्टोरेजचं लिमिटेशन आहे. चार्जिंग पण कमी आहे, चार्जिंग पण लवकर ड्रेन होती आहे. तर बघू आता थोड्या अंतरावर छोटे क्लिप काढून माहिती देत राहू. तर आत्ता काय विषय आला आहे, आम्ही सोनप्रयागच्या थोडं पार्किंगच्या पुढे आलो आहे. प्लेअर आमचा चालत नाही गाडी करून, आणि आमचे आकाशराव थोडे थकले, पाय दमलाय त्यांचा. तर आता ते म्हणतात ते इथून गौरीकुंडपर्यंत ट्रॅक्स करून जायचे. ते 50 रुपये पर पर्सन म्हणतात. खेचार करणार, याला बसवणार आहे त्याच्यामुळे काय बघू आता. गाडीतच बसून जायचं म्हणतात ते दोघं जण पण म्हणतात गाडी बसून जाऊ गौरीकुंडपर्यंत. मेन विषय असा आहे की जी 3 किलोमीटरला लागणारी एनर्जी आहे, आता इथं गाडी वगैरे आहे तर ती कशाला आपण तिथे इन्व्हेस्ट करायची. तर आता ट्रॅक्समध्ये बसून आम्ही जातो आहे गौरीकुंडपर्यंत. गर्दी आत्ताच रात्रीची 1 वाजता एवढी आहे, तर खालच्या पूर्ण पार्किंग फुल झाल्या. सकाळी तर फुल गर्दी असणार आहे आणि सकाळी 4-5 नंतर ते खेचरं वगैरे चालू होऊन जातं. नाईट ट्रेकसाठी भरपूर गर्दी आहे आज. ॲक्च्युली रात्रीच्या खाली हॉटेलवाले सांगतात की रात्रीच्या 11 नंतर गाड्या बंद होतात, ट्रॅक्स वगैरे गौरीकुंडपासून वरती येणार आहे. पण तसं सध्या तरी नाही आहे. ते जून जुलै नंतर जेव्हा पाऊस जास्त चालू होतो, जेव्हा दरड वगैरे कोसळण्याची शक्यता होते तेव्हा बंद करतात. आता रात्रभर चालू आहेत गाड्या. आणि आज आपल्यासोबत आहे सचिन, हे राजस्थान से. दूसरा एक बंदा है वो भाग रहा है, जाने दो अभी. ये दो चूते आपको पता ही होगे. हॅलो. तर खऱ्या अर्थाने आपला केदारनाथचा ट्रेक आत्तापासून चालू होतोय. वरतून येणाऱ्यांची पण संख्या भरपूर आहे आणि खालून जाणाऱ्यांची संख्या पण भरपूर आहे. भरपूर गर्दी असणार आहे वरती. तर आपलं असं आत्ता चाललं आहे की नॉनस्टॉप जायचं आणि सकाळी मंदिरापाशी गेल्यावर आराम करायचं दर्शन करून. तर चलो, हर हर महादेव. ही पाहू शकता तुम्ही गर्दी. वरतून येणारी तेवढीच गर्दी आहे आणि खालून जाणारी तेवढीच गर्दी आहे. आणि आत्ता वाजले आहे रात्रीचे 1:30.
तर आपला असा आत्ता खऱ्या अर्थाने केदारनाथचा ट्रेक चालू झाला आहे. तर जेवढं हळू धावपळ न करता चालू तेवढे आपल्याला एनर्जी स्टोअर करून जास्त वापरता येईल. चलो, हर हर महादेव. गौरीकुंड पार्किंगचे थोडंसं समोर आल्यावर चालत तिथं गौरी माता मंदिर आहे. तर आपण आत्ता तर बंद आहे रात्रीचं, ते सकाळी उघडत असेल तर आपण बाहेर दर्शन करून त्या गौरीकुंडापासून आम्ही थोडंसं पुढं चालत आले. तुम्ही पाहू शकता ते खेचरं घोडं रात्रीच्या 1-1:30 वाजल्यापासूनच ते चालू होतं. ते त्यांच्यामुळं खरं तर जे पायी चालतात त्यांना खरंच खूप त्रास होत असेल. ट्रेक चालू करून जवळजवळ आम्हाला 40 मिनटं झाले. थोडंसं दमल्यासारखं वाटत होतं, त्याच्यामुळे थोडंसं बसून थोडा रेस्ट करतो आहे. पाणी वगैरे पिऊन परत लगेच वरती चालायला सुरू करायचं. प्रयत्न तर हाच असेल की न थकता वरती मंदिरापर्यंत जायचं आहे. तर बघूया, भगवंताच्या सोबत आहेच. आत्ता वाजले रात्रीचे 2:30 आणि तुम्ही गर्दी पाहू शकता. मध्यरात्रीसुद्धा किती यात्रेकरू केदारनाथच्या दर्शनासाठी चालले आहेत. आणि हे तिथे आम्ही बसतोय सध्या, थोडा आराम करतोय. आम्ही 1-1:30 वाजता गौरीकुंडापासून ट्रेक चालू केला होता. तर आत्ता वाजले रात्रीचे 3. तर आम्ही मला वाटतं एक 4-5-6 किलोमीटर तरी चालत आलेलो आहे. कसं वाटतंय प्रज्ञेशजी? 6 किलोमीटर झाला. 5-6 किलोमीटर. आणि सगळी चढाई अशी स्टीप आहे, चढच आहे, जास्ती करून सपाट एकदम कमी जागेवर आहे. तुम्ही पाहू शकता. परत वरती अजून चढच आहे. अजून मला वाटतं आपलं फक्त एक 20-25% ट्रेक पूर्ण झाला असावा. ते चिरसावा भैरव मंदिर आहे, भैरवनाथ मंदिर आहे चिरसावा, तिथे आम्ही थांबलेलो होतो. आपला ट्रेक आपण केला होता 1-1:30 वाजता चालू आणि आत्ता वाजले 4:30. 11 किलोमीटर चाललो असेल आम्ही. जवळजवळ 11 किलोमीटर झाले. कव्हर केलंय जवळजवळ. आता जो मेन ट्रॅक आहे तो जास्त क्रिटिकल आहे. क्रिटिकल आहे. रीलमध्ये जो स्वर्ग दिसतो तो आधी नरकात जावं लागेल तुम्हाला. आधी तुम्हाला तुमचं पाप संपलं की तो देव मिळेल, हे सत्य आहे. पहिले पाप भोगावं लागते, मगच स्वर्गात झालं. पण जो पण पायी जी केदारनाथची यात्रा करतोय त्याला फिटनेस सर्टिफिकेटची काही गरज नाही, मला नाही वाटत. ते फिट आहे मेडिकली बी आणि फिजिकली बी आणि मेंटली बी फिट आहे. वरती पायी चाललं पाहिजे वरती ट्रिपवर. आत्ता बघा थोडंसं उजडायला पण लागलंय. अजून 1 तासभरात जसं जसं वर येतो तसं थंडी वाढते, जाणवते थंडी. मफलर बांधली, थंडी एवढी आहे की एवढं वॉर्मर, बॉडी वॉर्मर वगैरे टोपी वगैरे घातली तरी आतमध्ये गारवा जाणवतोय. पूर्णपणे डोंगर पर्वतांनी वेढलेला एकदम डोंगर. आम्ही सातपुड्यासारखा एन्जॉय करतोय त्याला, काही वांधा नाही. आमचा सातपुडा आणि हिमालय या 2 मोठ्या भिंती आहेत. चलो, अजून 10 किलोमीटर बाकी आहे. पुढचे अपडेट तुम्हाला क्षणोक्षणी देतच राहू. शिवशंभो. आत्ता वाजले सकाळचे 5. एक करंट मला वाटतोय आपण 4-4.5 तास आम्ही कंटिन्यू चालत आहे. आणि थोडंसं आता उजेड पण चालू झाला आहे. पाठीमागे तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत नसेल पण वरती काही डोंगरावर ग्लेशियर दिसत आहेत. आणि बऱ्यापैकी मला वाटते 60% आमचं चालून झालेलं आहे.
आणि आत्ता आम्ही जस्ट एका इथं छोट्या स्टॉलवरती दाखव ना बॅक कॅमेरा. कॉफी घेतली आहे आणि कॉफीची प्राईस आहे 50 रुपये पर कप. 50 रुपयाचा कप आहे. 50. ठीक आहे, एवढं वरती आणणं नॉट ए जोक. कुणावर आणू द्या, प्राण्यावर आणू, माणसावर आणू द्या. ठीक आहे, जो कोणी केदारनाथ फक्त यूट्यूबच्या व्हिडिओ बघून रील बघून येत असेल, खरंच खूप चालावं लागतंय. टिंगल नाही, फाटती आहे खरं. मांडे दुखायला लागले बाबा. आमचा एक माणूस तर अजून मागच आहे, तो येतोय हळूहळू, त्याच्यासाठी बसलोय आता. वरती करावी लागते. हे बघा, हे आपले धुळ्याचे काका आहेत. मना देश मना खानदेश. ते तुम्हाला अर्ध्यापर्यंत आपला केदारनाथचा ट्रेक झालेला आहे. राहिलेला 50%, तोही आता लवकरच होईल. तर थोडंसं मनोगत तुम्ही सांगा की एकंदरीत कसा झालाय तुमचा प्रवास. पटापट बोला. बोला बोला. ट्रेक खूप छान झालाय, मस्त ट्रेक झालाय. इथे ग्लेशियर जमणार वाटतं बर्फाने, कारण इतकी कधी ट्रेकिंगची सवय नसल्यामुळे जमणार होते. आणि आता अर्धा ट्रेक अजून बाकी आहे. इकडला बर्फ बघून अजून आता जरा मोटिवेशन भेटतंय. पटापट बोल ना बाबा. चाललंय. रात्रीपासून ट्रेक करत आहे आणि आत्ता सकाळी असं दृश्य पाहून खरंच डोळ्याची पारणा भेटल्यागत वाटते. ट्रिप इथंच असं वाटतं की आमची सक्सेसफुल झाली आहे. जसं पुढे जात आहे तसं थंडीचं प्रमाण जास्तच वाढत चाललंय. हात वगैरे असे सुन्न पडून गेले. ते डबल टोपी घातली तरी कान पण असे बंद झाल्यासारखं वाटतं. ते वरती तुम्हाला कॅमेरा व्यवस्थित दिसत नसेल, वरती ग्लेशियरचा आता पाच दिसतोय, पाहून भारी वाटतंय. अजून बराचसा ट्रेक बाकी आहे आमचा. बराचसा म्हणजे अजून निम्मा बाकी आहे. तरी आम्ही रात्री 1:30 वाजता ट्रेक चालू केला होता आणि जास्त थांबलो नाही. एक 10 मिनटं फक्त 4-5 वेळा थांबलो असेल. कंटिन्यू चालत आहे. केदारनाथचा ट्रेक जेवढा रीलमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये वाटतो तेवढा सोपा नाही आहे. 10-15 मिनटाच्या व्हिडिओमध्ये केदारनाथचा ट्रेक पूर्ण आपण जज नाही करू शकत. हे इथं आल्यावर आता समजतंय. थोडं पुढं आल्यावर असा सुंदर असा धबधबा पाहायला मिळतो. सुंदर असे बरेचसे ट्रेकमध्ये जाताना धबधबे लागतात. आहे रात्रीचा असल्यामुळं ते काही कॅमेऱ्यात नीट कैद करता आलं नाही आहे, पण जाताना नक्कीच ते व्यवस्थित कॅमेऱ्याच्या नजरेत कैद करण्याचा प्रयत्न करेल. बघा, हेलिकॉप्टरसुद्धा आता चालू झालेलं आहे. मला वाटतं एक 5-5:30 नंतर हेलिकॉप्टरची राईड चालू होते. तर चला, जसं पुढं जाईल तसं तुम्हाला मी अपडेट देतच राहील. तोपर्यंत शिवशंभो. थंडी, जबरदस्त थंडी आहे. परत एकदा चहा आणि बिस्किट. आता जिने नाश्ता काही केला नव्हता त्याला भूक लागली, तर म्हणलं थोडासा चहा. नंतर वरती गेल्यावर आपण कॅम्पिंग स्टोअर मॅगी तर करूयाच.
जेव्हापासून ट्रेक चालू केलाय तेव्हापासून अशी सरळ सपाट वाट कुठेच नाही, फक्त चढ चढ आणि फक्त चढच आहे. पण कस तरी आलोय. आता एक 4-5 किलोमीटर राहिले. वरती ग्लेशियर पण खूप सुंदर दिसते, कॅमेऱ्यात नाही दिसत आहे. तुम्ही पाहू शकता वरती सुंदर असं ग्लेशियर आपल्याला दिसतंय. ते पाहूनच एवढी ऊर्जा वाटते, कारण त्या डोंगराच्या मध्ये आपले केदार बाबांचं आता मंदिर आहे. अजून 3 ते 4 किलोमीटरचं अंतर आहे. तुम्ही पाहू शकता फक्त चढच आहे, फक्त वरती चढत जायचं. थोडी सुद्धा सपाट जागा नाही आहे चालायला. अक्षरशः पूर्ण थकून जातात. हळू पायात काही ताकद राहील नाही. आम्हाला एक आत्ता मॅगी करण्यासाठी एक परफेक्ट स्पॉट सापडलेली आहे, तेव्हा तुम्हाला दाखवतो. आता एक स्टोव आणून त्याच्यावर आता मॅगी शिजवते नाश्त्यासाठी. मस्तपैकी मॅगी शिजलेली आहे. तर अशा ठिकाणी बसलो आहे. खालून लोक येतात जातात. इथून अजून 3 किलोमीटर केदारनाथ राहिलेलं आहे. जर थोडासा नाश्ता करून परत पुढे जाऊया. तर आमच्या अक्कात जे गेले ते आता ते भांडं धुवायला ते झऱ्याच्या पाण्यामध्ये. त्यांचा अक्षरशः हातात गोटून गेलं, एवढं गार पाणी आहे. त्या गरम पाण्यात ते त्याला नॉर्मलाइज करतं ते. केदारनाथ आता तिथून 6 किलोमीटर. हे बघा ते समोरचा डोंगर दिसतोय, तिथे केदारनाथचं मंदिर आहे. आणि अजून एक 4 ते 5 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे आपल्याकडून. तर अजून एक तासभर लागेल आपल्याला, 1-1.5 तास तिथे पोहोचण्याकरता. तर आत्ता आपण केदारनाथ मंदिराच्या काही मिनिटाच्या अलीकडे आहे आणि इथे एक मोठा एक ग्लेशियर आहे. तर बघूया, एक मला वाटतं अर्ध्या तासात आपण मंदिरापर्यंत पोहोचू. थकला भागली भोले बाबा के दरबार में ऐसा ही होता है. थोड़ा साइड हो जाओ. हाँ तो पण भरपूर हाईटला पण आपण. तर आत्ता आपण पोहोचले केदारनाथच्या
जिथे हे घोडे वगैरे सगळे तुम्हाला इथपर्यंत आणून सोडतील, ह्याच्या पुढे जात नाही मंदिरापर्यंत. इथं सगळ्यांची पार्किंग होते. ग्लेशियरचे छोटे मोठे डोंगरावरचे टेकले दिसत आहे. आता आपण केदारनाथ मंदिराच्या बाहेर आहे, पण आता दर्शन घ्यायचं असेल तर टोकन आहे. टोकन घेण्यासाठी पहिलं रजिस्ट्रेशन करावं लागतं. आपण 20 तारखेचं रजिस्ट्रेशन 1 महिन्यापूर्वीच केलेलं आहे, तर आता फक्त आपल्याला जाऊन टोकन घ्यायचं आहे. हे टोकन घेण्यासाठीचं एक त्यांचं काउंटर आहे, तिथं फक्त आपलं रजिस्ट्रेशन दाखवायचं, ते स्कॅन करतात आणि त्याच्यानंतर आपल्याला असे टोकन देतात. टोकन घेतल्यानंतर तिकडून जाऊन त्या बाजूला लाईनमध्ये लागायचं आहे. तर आपल्या लाईनिंगचं टायमिंग दिलं आहे त्यांनी 6 ते 7 वाजेपर्यंत. तर बघूया 6 ते 7पर्यंत मंदिरात पोचायचं आहे आपल्याला. तर आत्ता एक आपण टेंट रेंट केला आहे, एक 650 रुपयाला दिला आहे त्यांनी. चांगलं आहे, मॅट्रेस वगैरे आणि ब्लँकेट वगैरे पण चांगले झाडे. रात्रीची थंडी बहुतेक वाजणार नाही. थंडी इथे चांगली 6-7 डिग्रीच्यापर्यंत टेम्परेचर असेल. आणि आत्ता आपला संध्याकाळी 6 ते 7चा बिटवीनचा स्लॉट आहे दर्शनाचा. तर आत्ता मी आत्ता आपण तिथला टोकनच्या शेजारचा ब्रिज क्रॉस करून जेथे दर्शन लाईन लागते त्या बाजूला चाललो आहे. गर्दी पाहू शकतो, गर्दी भरपूर आहे. नंबरी लाईन तर भरपूर लांबपर्यंत लागलेली आहे. तर पाहूया आपण पुढं लाईन नक्की सुरुवात कुठून होते. टोकन देऊन पण गर्दी पाहू शकता मरणाची. पोलीस वगैरे माणसाला तर लाईनतून बाहेर काढत आहे. लाईन पार मागपर्यंत आहे. ज्यांचं टायमिंग 5 ते 6 आहे, ज्यांचं 6 ते 8 आहे, ते सुद्धा समोर जाऊन थांबलेले आहेत. माहीत नाही दर्शन किती वाजता होईल. गर्दी तर भरपूर आहे. दर्शन तर करून जायचं आपल्याला, एवढ्या लांब आलं म्हणल्यावर. आत्ता आम्ही लागलो आहे केदारनाथच्या दर्शन रांगेमध्ये. तर आमची रजिस्ट्रेशन गेले आम्ही 1 महिन्यापूर्वी केलेली आणि आता आम्हाला टोकन भेटले संध्याकाळी 6 ते 7चं. तर आत्ता वाजले 6, अजून 5 वाजेचेच लोक पुढे सोडलेले नाही आहे आणि 8 वाजायची टोकन पण पुढे. हो, तर काय होतंय, पोलीस प्रशासन असे सेगमेंट करत करत पुढच्या एक ग्रुपला पुढे सोडते. आमच्या मागे अजून एवढी रांग आहे. चालू आहे प्रशासनाचं काम, शासन सुव्यवस्था राखण्याचं. पुढे एका लोटला सोडत आहे. आता आमचा नंबर आलेला आहे. पुढे प्रशासन थांबलेलं आहे. भरपूर सारी गर्दी आहे. तरी ते म्हणतात आज खूप गर्दी कमी आहे. तर पाहूया आता दर्शनाला टोटल किती वेळ लागतो आपल्याला. तर आत्ता आपल्याला दर्शन रांगेला लागून जवळजवळ अर्धा पाऊण तास झालेलं आहे. आणि माझी एक चुकी झाली. मला वाटलं दर्शन रांग डायरेक्ट मंदिरातून चालू होते आणि मी चप्पल आपली टेंटमध्ये ठेवून आलो. ती लादी एवढी थंड आहे की पायाला अक्षरशः वाद आला आहे. या पोरांना सांगितलं बुटं घालून या, सांगायची इच्छा नव्हती. जाऊ दे म्हणलं थोडं पुण्य करावं. फर्स्ट व्यू ऑफ केदारनाथ मंदिर. वा. तर आत्ता आपण दर्शन रांगेतून आलो आहे केदारनाथ मंदिराच्या. आणि बाहेर पाऊस पडतोय, मगाशी धुकं होतं. 4-4 तासाला इथलं वेदर बदलतोय.
तर नमस्कार मित्रांनो, केदारनाथ ट्रिपचा आपला आज 5वा दिवस आणि आपलं काल संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान मंदिरात दर्शन झालं. 1-1.5 तासात दर्शन झालं. दर्शन पण व्यवस्थित मस्त आलं. आणि आम्ही काल असा एक टेंट रेंट केला होता. 600 रुपयाला आम्हाला तो पडला. त्याच्यामध्ये बॅटरीज वगैरे चांगले आहे. आम्ही पर्सनल आमचा टेंट आणला होता पण चालतो लावतात 3 आणल्या काही झालं वापरलं फक्त. आणि आत्ता आम्ही सकाळी नाश्त्यासाठी अशी काही डीमार्टमधनं मी फक्त गरम पाणी टाकून इन्स्टंट फूड आणलं ते पोहे आणि आता ते आपलं पुढे शिरून तयार झाले. ते असे काही दिसतात. जसं आम्ही काही प्रोटीन सोर्स वगैरे आणलेले आमच्या आकाशजी. ते दोघंही काही काल सण झालं नाही त्यांना. आज दोघंही जाम झाले. ते तुम्ही घ्याल तर मग मेडिसिन बॉक्स आणि पाणी बॉईल करून द्या. 100 रुपये बिस्लेरी येतं. 20 रुपयाची बिस्लेरी 100 रुपये 100 रुपयाला भेटली जवळजवळ. बेस्ट ऑप्शन आहे. पाणी बॉईल करा सरळ. चला तर आपण आता नाश्ता करून घेऊया आणि वरती इथंच भैरवाचं मंदिर आहे वरती. आपल्याला नाश्ता आल्यावर लगेच तिकडे जायचं. कोणती ही ना कोणती नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहे बाबा भैरवनाथाच्या दर्शनाला. 15-20 मिनिटाचा ट्रेक येतो पण जास्त हाय अल्टिट्यूड असल्यामुळं थोडं चाललं तर लवकर धाप लागून जाते. ऑक्सिजन पण कमी आहे थोडं. तर आता आमचं चाललं आहे भैरवनाथाचं दर्शन घ्यायचं इथं. नंतर पुढे वासुकीतालच्या ट्रेकला जायचं. अजून तळ्यात मिळालं ते वासुकीतालच्या ट्रेकच्या, पण पाहूया कसं होतं ते आता. तर आत्ता आपण आहे भैरवनाथ मंदिरापाशी. बोल ना. इथं आपली भैरवबाबाची मूर्ती आहे. तुम्हाला खाली दिसत असेल केदार बाबांचं मंदिर इथून स्पष्ट दिसतंय. आणि ही पूर्ण आहे केदार व्हॅली. सुंदर आहे, नक्की या, पाहण्यासारखं आहे. तर आत्ताच आपलं भैरवनाथ मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आत्ता आमचा प्लॅन होता की वासुकीतालला जायचं. तर वासुकीताल असा हा पूर्ण डोंगर वरती चढून त्याच्या पलीकडे वासुकीताल आहे. शेड्यूल बदलल्यामुळे आम्ही तो स्किप करतो प्लॅन. तसं आम्ही शंकराचार्य समाधी बघून ट्रेक सुरू करणार होता. तर असं काही प्लॅन झाला आहे. वासुकीताल बहुतेक आम्ही स्किप करू, कारण तो पण एक 8-9 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि वरती वेदर कंडिशन 1-2 तासाला बदलत असतात. ठीक आहे, बघू नेक्स्ट टाईम करूया तो. तर नमस्कार, आत्ता आम्ही निघालो आहे. ही आमच्या मागे बॅक साईडला कॅम्पिंगची लोकेशन होती आणि वरती जे दिसतं आहे ते भैरवबाबाचं लोकेशन आहे. आणि हे बघा, इकडं अशी टॉयलेट बाथरूमची सोय केलेली आहे. गव्हर्नमेंटचंच आहे. टेंट कॅम्पिंगवाल्यांची काही टॉयलेट वगैरे सोय आहे. गरम पाणीसुद्धा विकत घ्यावं लागतं. तर हा हे सगळं व्यवस्थित आहे, भारी आहे. तर अशा प्रकारे आमचं आज केदारनाथचं दुसऱ्यांदा परत एकदा दर्शन झालं आहे. तर आम्ही आता परतीच्या मार्गाला लागलेलो आहे. तर कसं वाटतंय? हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. चलो तो बोले बाबा, तेरी नगरी से अभी निकल रहे. जसं वरपर्यंत आणलं व्यवस्थित तसंच खालपर्यंत पोहोचव.